नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये घराच्या कन्स्ट्रक्शनसाठी सिमेंट बॅग किती लागणार आहेत, डायरेक्टली सिमेंटचा अंदाज कशा प्रकारे काढू शकता या व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली आहे। कितीही स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असू द्या, 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असू द्या, 1500 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असू द्या, 2000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असू द्या किंवा कितीही स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल, त्या टोटल कन्स्ट्रक्शनसाठी टोटल सिमेंट किती लागणार आहेत एका झटक्यात तुम्ही अंदाज काढू शकणार आहेत। अशी ट्रिक्स तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे। तुमचा जेवढा कन्स्ट्रक्शनचा एरिया आहे, समजा उदाहरणासाठी 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर पर स्क्वेअर फूट साठी सिमेंट किती लागतं, जेवढा तुमचा एरिया असेल कन्स्ट्रक्शनचा पर स्क्वेअर फूट साठी 0.4 ते 0.45 बॅग आसपास लागतं पर स्क्वेअर फूट साठी। म्हणजे उदाहरणासाठी समजा 1000 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर 1000चा गुणाकार 0.4 बरोबर करा, उत्तर किती येणार आहे, 400 येणार आहे। म्हणजे 400 बॅग लागणार आहेत 1000 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन साठी। किंवा तुम्ही आज सुद्धा करू शकता, 1000चा गुणाकार 0.45 बरोबर करू शकता, उत्तर किती येणार आहे, 450 येणार आहे। म्हणजे तुम्हाला अंदाज घ्यायचा असेल तर 400 ते 450 बॅगच्या आसपास सिमेंट लागणार आहे। पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, समजा 1500 स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन असेल तर 1500चा गुणाकार 0.4 बरोबर करा, उत्तर किती येणार आहे, 600। म्हणजे 600 बॅग लागणार आहे। 1500चा गुणाकार 0.45 बरोबर करा, उत्तर किती येणार आहे, 675 येणार आहे। म्हणजे तुम्हाला एक अंदाज घ्यायचा असेल 1500 स्क्वेअर फूट कन्स्ट्रक्शन साठी 600 बॅग ते 675 बॅग या रेंज मध्ये तुम्हाला सिमेंट लागणार आहे। जेवढे तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया असेल, किती तुमचा कन्स्ट्रक्शनचा एरिया असेल, तुम्हाला 0.4 बरोबर किंवा 0.45 बरोबर गुणाकार करायचे। जेवढे उत्तर येणार तेवढे तुम्हाला सिमेंट बॅग लागणार आहे। समजले मित्रांनो, या व्हिडिओमध्ये फक्त सिमेंटच्या मटेरियल बद्दल माहिती सांगितलेली आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये स्टील असेल, वाळू असेल, खडे असेल, वीट असेल, टाइल्स मटेरियल असेल, बाकी जे सर्व मटेरियल आहे त्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला नंतर बनवला जाईल। त्यामुळे मित्रांनो, सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।